देव आमचा देव आमचा देव आमचा देव आमचा जीव सकळ जीवांचा देव आहे देव आहे. अरे क्लिअर कर नाही गोंधळ झालं पार काय गोंधळ झालं. मोकळा कर आवाज मोकळा असं मोकळा आवाज कर. देव आहे देव आहे बस जवळी आम्हा अंतर बाह्य देव गोड पूर्वे कोडाचे हे कोड देव आहे जवळी आम्हा अंतर बाह्य देव आम्हा राखे राखे घाली कळी काळासी काके देव आहे जवळी आम्हा अंतर बाह्य देव दयाळ करे तुक्याचा सांभाळ देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य पांडुरंगा करू दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया चक्रपादाने कधेता चक्रपादाने कधेता बाबा दी सद्गुरु दास तुका बाबा दी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरतायशे मने वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती रंकाचे माझे रंकाचे कर जोडतो कटे काळे आपण असावे जवळ माझे रंकाचे माझे रंकाचे थोडा ट्रबल दे रे ना ह्याला सगळ्याला दे म्हणजे सूर एक येतो गेन वाढी ट्रबल दे. हरी देवामुचा जीव सकळ जीवांचा देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी भगवत सेवेसाठी अरे कमी झालं पार भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी
देवाच्या संबंधाने 5 चरणामध्ये 5 मुद्दे मांडलेले आहेत. 5 मुद्दे या 5 चरणामध्ये तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेले आहे. या 5 मुद्द्याचं चिंतन आपल्याला मर्यादित वेळेमध्ये करायचं आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे आपल्या बारडगाव दगडीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51. 51 वर्षापूर्वी आपल्या या कार्याला आरंभ झालेला आहे आणि या कार्याला आपण टिकून ठेवलेलं आहे. 51 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि 51 वर्ष आपलं चालू आहे. आजचा 4था दिवस आहे आणि या कार्यक्रमाला जे भव्य स्वरूप लावलेलं आहे त्या जुन्या मंडळीने फार मोठे त्या काळामध्ये परिस्थित्या सामान्य असतानासुद्धा, गाव सामान्य परिस्थिती असतानासुद्धा ते फार भव्य स्वरूपामध्ये त्यांनी जे सुरुवात केली ते आता त्याला वेगळं स्वरूप आलं, फार भव्य स्वरूप आलं. का तर सगळ्यांच्या परिस्थित्या मोठाल्या झाल्या आणि गावला गरीब कुणी राहिलं नाही आणि सदनता आली आणि त्यामुळे आपण त्या सदनतेचा उपयोग धर्माच्या कार्यामध्ये अतिशय श्रद्धेने या ठिकाणी करत आहात. वैकुंठवासी बोंडवे महाराज, वैकुंठवासी किसन महाराज, सुडके महाराज आणि यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून हरिभक्तपरायण, आता मार्गदर्शन माझं बी टाकलं आहे बरं का, हरिभक्तपरायण आता बबन महाराजांचं मार्गदर्शन आहे. आता मी गैरहजेरीतलं मार्गदर्शन माझं म्हणायचं का हो दादा, माझ्या गैरहजेरीतलं मार्गदर्शन असं आहे. पण या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण आपल्यातून आता एक मोठे कीर्तनकार गेले ते म्हणजे हरिभक्तपरायण ज्ञानोबा माऊली सुडके माऊली आपल्यातून गेले. त्यांनी खूप दिवस इथं कार्यक्रम केले, व्यासपीठ चालवलं त्यांनी. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांनासुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वारकरी संप्रदायाने आपल्या बारडगाव दगडीच्या वतीनं त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू. आपल्या या भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पूर्वी म्हणजे एकतर दिशा देत असतानाच आपल्याला परमार्थ दिशा मातृत्वातून मिळालेली आहे. मातृत्वातून कशी की जुने या ठिकाणी सरांचे दादांची आई आणि अंबर महाराजांची आई अजून 2-3 महिला होत्या बरं का. त्या महिलांनी काकडा भजन सुरू करून त्या काळात मूर्तीसुद्धा त्यांनीच आणल्या आणि त्या काळामध्ये त्यांनी ही मातृत्वाची सेवा बघा. त्याच्यामुळे आता जे भव्य स्वरूप आपल्याला दिसतंय, आपण कारणाकडे जर गेलं, आपण आता कार्य पाहतोय पण या कार्याचं कारण तेव्हा निर्माण झालेलं आहे. मूळ याचं जे बीज आहे ते त्या काळातलंही परमार्थाचं आणि आता त्या बीजाचा वटवृक्ष झालेला आहे, भव्य स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे. असो म्हणून आपल्या या भव्य समाज खूप या ठिकाणी एकत्र येत आहे. अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मला आमच्या सतेज देवट्यांनी आचार्यांनी सांगितलं, पहिल्या दिवशी म्हणले पावसामुळे माणसं येणार नाहीत म्हणून पंगत जरा कमी करा, ते महिलांनीच खाऊन टाकली म्हणे. गडी राहिले मोकळे तसेच म्हणले. म्हणजे असं हे समाज पहिल्यापासूनच भरपूर, पहिल्या दिवसापासून भरपूर समाज आहे आणि म्हणून हा सोहळा चाललेला आहे. याच्यातील 4था दिवस आहे. आपल्या भजनी मंडळ जे आहे या भजनी मंडळ साथीनं, त्यांच्या साथीनंच हा कार्यक्रम चालतो. प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ, ज्या गावामध्ये भजनी मंडळ चांगलं आहे त्या गावामध्ये कार्यक्रम चांगला उठून निघतो. ज्या गावामध्ये भजनी मंडळ नाही ते सगळं त्यांनी उचलून आणलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही एवढा रंगत नसतो. पण भजनी मंडळाची साथ, मृदंग वादक, पेटी मास्तर हे सगळ्यांच्या साथीनं कार्यक्रमाला काय होतो, उत्स्फूर्त कार्यक्रम होतो. म्हणून 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या निमित्ताने जो अभंग निवडला आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे. द जगद्गुरू तुकाराम महाराज हे महान संत झाले. या जगात कोटी जर आपण पाहिली तर श्रीकृष्ण भगवंतासारखा भोगी नाही, शुकासारखा त्यागी नाही, कृष्ण भगवंतासारखे भोगी नाही, शुकाचार्यांसारखे त्यागी नाही.
रामासारखा राजा नाही बरं का, चांगदेवासारखा योगी नाही, ज्ञानदेवासारखा ज्ञानी नाही, आणि तुकाराम महाराजासारखा संत नाही. विठ्ठल भक्ती ज्ञान आणि वैराग्या गळा ऐसा नाही डोळा देखीला. भक्ती ज्ञान आणि वैराग्याने युक्त संत कोण असतील तर संत तुकाराम महाराज आहेत बघा. चहुवेदाचे हे केले विवरण अर्थ हे गहन करून या. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद याचे 4 उपवेद. ऋग्वेदाचा धनुर्वेद, यजुर्वेदाचा आयुर्वेद, सामवेदाचा गांधर्ववेद आणि अथर्ववेदाचा अर्थवेद हे 4 मुख्य आणि 4 उपवेद सहज मराठी भाषेमध्ये आपल्या जनरल समाजाला सांगणारा संत म्हणजे तुकाराम महाराज बरं का. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हे सगळं सांगितलं, आणि म्हणून त्या तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी 5 मुद्दे मांडलेले आहेत. 5 चरणात 5 मुद्दे आहेत. आता पहिलं चरण आहे, त्या पहिल्या चरणात देवाच्या संबंधाचा मुद्दा मांडलेला आहे. आपला आणि देवाचा संबंध कसा. दुसऱ्या चरणामध्ये देवाच्या अस्तित्वाचा मुद्दा मांडलेला आहे. देवाचं अस्तित्व या जगामध्ये कसं. तिसऱ्या चरणामध्ये देवाच्या स्वरूपाचा मुद्दा मांडलेला आहे. या पाठी इकडे किती झाले बघा बघा, किती मुद्दे झाले. 3 झाले. 3 झाले. 3. चौथ्या चरणामध्ये देवाच्या कार्याचा म्हणजे कामाचा मुद्दा मांडलेला आहे. देव काय काम करतो. आणि 5व्या चरणामध्ये तुकाराम महाराज संभाळ देवाच्या स्वभावाचा मुद्दा मांडलेला आहे. हे सगळे देवाचेच मुद्दे मांडलेले आहेत. इकडे बसा. याचं कारण काय. बसा ना, बावकी जवळ लागते ना, टायमाला बावकी लागते. काय मुद्दे मांडलेत. 5 मुद्दे आहेत. आता पहिला मुद्दा आहे देवाच्या संबंधाचा मुद्दा आहे बरं का. आता देव हाच विषय तुकाराम महाराजांचा झाला. संतांचा देव हा विषय का झाला याचं कारण आहे. ते देवाच्या कारणापर्यंत गेले. देवाच्या कार्यामध्ये आपण रममान होतो आणि ते देवाच्या कारणामध्ये गेले बरं का. आपण देवाच्या कार्यात रममान झालो आणि संत देवाच्या कारणापर्यंत गेलेले आहेत. आपल्यासमोर जर दागिना टाकला तर आपली दृष्टी कशी. आपण दागिना म्हणून पाहतो का सोनं म्हणून पाहतो. आपण दागिना म्हणून पाहतो बरं का. आपल्यासमोर कपडा टाकला तर आपण कपडा म्हणून पाहतो का तंतू म्हणून पाहतो. कपडा म्हणून पाहतो, तंतू म्हणून पाहत नाही. आपल्यासमोर गाडगं जर मांडलं तर आपण गाडग्याकडे गाडगं म्हणून पाहतो का माती म्हणून पाहतो. गाडगं म्हणून पाहतो. आपल्यासमोर तूप जर ठेवलं तर आपण तूप म्हणून पाहतो का त्याची दूध म्हणून पाहतो. ते तूप म्हणून पाहतो बरं का. पण तंतूशिवाय कपडा नाही. तंतू नसले तर कपडा तयार होत नाही. दूध नसल्यानंतर तूप तयार होणार नाही. सोनं नसल्यानंतर अलंकार तयार होणार नाही बरं का. तंतूशिवाय माती नसल्यानंतर घट तयार होणार नाही. मग आपण गाडगं पाहतो पण त्याची मातीकडे लक्ष नसतं. तसं आपण जग पाहतोय पण जगाचा निर्माता आहे तो कारण जे आहे कार्य पाहतोय, कारण पाहत नाही. हे विश्व निर्माण जे झालेले आहे ते विश्वाकडे आपली दृष्टी, निर्मितीकडे आपली दृष्टी, निर्मात्याकडे आपली दृष्टी नाही बरं का. आपली भावना समजा आपण एकाग्रस्ताने चांदीचा खंडोबा केला आणि सोन्याचं कुत्र केलं. काय केलं. सोन्याचं कुत्र केलं आणि चांदीचा खंडोबा केला. आता आपण महत्व देताना कोणाला देतो. सोन्याला. पूजा कोणाची करणार. खंडोबाची करणार ना. खंडोबाची पूजा आपण करतो, कुत्र्याची करणार नाही. देवाच्या समोर म्हणून त्याला पाणी घालणार.
पण आपल्या दृष्टीने मोठं पण आपल्या दृष्टीने खंडोबा मोठा. आणि जरा परिस्थिती नाजूक झाल्या म्हणून दोन्ही देव मोडा नेले त्याने. काय केलं, सराफाकडे गेल्यानंतर किंमत कुत्र्याची जास्त होणार का खंडोबाची? हा, किंमत कोणाची जास्त होणार? कुत्र्याची किंमत जास्त होणार का? सराफाला ती दृष्टी ना, सराफाला भावनेचा विषय नाही, तर सराफाचा आता व्यवहाराचा विषय. आपला भावनेचा विषय, आपण पूजा खंडोबाची करतोय आणि कुत्रा आपल्या दृष्टीने उपेक्षित आहे. पण सराफाच्या दृष्टीनं, व्यवहार दृष्टीनं कुत्र सोन्याचं आहे आणि खंडोबा चांदीचा आहे. मग आता किंमत जास्त तर कुत्र्यालाच देणार ना, असं आहे. त्याला दृष्टी तशी आहे. संत म्हणतात या जगामध्ये हे विश्व जे निर्माण झालंय ते परमेश्वराशिवाय निर्माण झालंय. त्याच्याशिवाय मूलभूत गरजा निर्माण झालेल्या नाहीत. आणि ही दृष्टी कोणाला आहे? संतांना आहे बरं का. आणि ही दृष्टी संतांना असल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की देवाशिवाय जग झालेलं नाही. हे हालचाल सगळी जे जगामध्ये आहे ते सगळे देवाशिवाय झालेले नाही. पण आपण त्यांचं मानत नाही. आपण त्यांचं मानत नाही. आपल्याला काही कळत नाही. आपला आपण काही सोडित नाही आणि फजिती वाटे आल्याशिवाय राहत नाही. असं आहे. आपण देवळात देव पाहतो. देवळात गेलं तर आपल्याला देव दिसतो. देव देवळात दिसतो, कीर्तनात कळतो आणि संतांच्या संगतीत त्याचं स्वरूप आपल्याला कळतं बरं का. संताचे संगती संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. मंगळावा श्रीपती येणे पंथे. मंगळावा श्रीपती येणे पंथे. मंगळावा श्रीपती येणे पंथे. सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात संतांच्या संगतीमध्ये. मग आपण कार्याकडे आपली दृष्टी असल्यामुळे कारणाकडे आपण जात नाही. कारणाकडे का जात नाही, जरा विको कमी कर. तर आपल्याला 4 दोष आडवे येत असतात. मानवाला जे प्रतिबंध असतात ते 4 दोषाचे असतात. देवापर्यंत न जाण्यासाठी 4 प्रतिबंध आहेत. त्याच्यातला पहिला प्रतिबंध आहे ते विषयाची आसक्ती. या भौतिक जगातले जे विषय आहेत त्याला मानव आसक्त झालेला असतो. महाराजांचं प्रमाण आहे, विषय ओढी फुलले जीवा. विषय ओढी फुलले जीवा. आता याची कोण करीना जीवा. आता याची कोण करीला जीवा. उपजे नारायणी भाव. उपजे नारायणी भाव. विषयाची आसक्ती असल्यामुळे हा पहिला प्रतिबंध निर्माण होतो. आपला विषय देव होत नाही तर विषय हा विषय होतो. आणि म्हणून पहिला प्रतिबंध विषयाची आसक्ती. दुसरा प्रतिबंध आहे बुद्धिमांद्य. आपली मंद बुद्धी झालेली असते म्हणून देवापर्यंत आपण जात नाही. देव आपल्याला कळत नाही. मंद बुद्धी म्हणजे आपला विसर पडतो देवाचा. कशाचाही विसर पडतो. जसं एक माणूस विभक्त कुटुंब झाल्यानंतर मंडळीने सांगितलं तुम्ही बाजाराला जा. बाजारला जा, बाजार करून या,
माणूस जरा मंद बुद्धी असल्यामुळे बाजारात गेला, पण तो काही त्यानं घेतलं नाही, दिवसभर फिरतच राहिला. नुसतं दुकानाकडे बघायचा आणि मालाकडे बघायचा आणि चलत राहायचा. 5 वाजेपर्यंत मालक घरीच नाही आला म्हणून बायको त्याला पाहायला गेली. आणि मग बायकोने त्याला पाहिलं की हा पिशव्या हातात घेऊन फिरतोय. समोर बायको गेली, विचारलं का हो, पुरा दिवस बाजारामध्ये गेला तरी पिशवी अजून मोकळी दिसती, बाजार केला नाही का? तो तिच्याकडे बघतच उभा राहिला. ते म्हणले काय बघता, बाजार केला का? तो म्हणला तुम्हाला कुठेतरी बघितल्याने वाटते. म्हणलं बसा, बोललं तर बघितल्याने वाटतंय, मी तुमची बायको ना. हा हा येतंय ध्यानात म्हणलं, पण याचा अर्थ काय? माणसाची बुद्धी काय झाली? भ्रष्ट, बंद झाली, मंद मंद मंद. जशी त्याची बुद्धी झाली तशी देवाच्या बाबतीमध्ये समाजाची बुद्धी मंद झाली. मानवाची बुद्धी मंद झाल्यामुळे त्याला काय होतंय? देव कळत नाही. मंद बुद्धीमध्ये देव कळत नाही. तिसरा जो प्रतिबंध आहे तो कुतर्क आहे. सारखा माणूस तर्क कुतर्क करत राहतो आणि म्हणून देवापर्यंत जात नाही. तर्क कुतर्क करत राहतो. चालता चालता एका माणसाचा अंधारात पाय भरला, कशावर तरी पाय पडला आणि पाय भरला. भरलेला पाय पुसून चालायला लागायचं का नाही? तो म्हणला भरलाच कशाने असेल, नेमका कशाने भरला. आता ते भरलेला काही कळा ना त्याला. मग आता पायाला काही कळते का? त्याचा काय वास येतोय का? मग त्यानं काय केलं? त्याला हात लावला, भरलेल्याला हात लावला. हाताला तरी कळते का ते? हा, मग त्यानं नाकाला लावलं. अरे म्हणला हे तर लहान पोराची विष्ठा दिसते, मग कशाला चौकशी करतो? विठाला कुतर्क नावाचा दोष येतो देवाच्या बाबतीत आपल्याकडे. तर्क कुतर्कात आपला काळ निघून जातो, बरं का. आणि चौथा जो दोष आहे ते विपरीत भावना. माणसाची भावनाच विपरीत होते, म्हणजे त्याचं बोलणं विपरीत, ताळमेळ नाही, भावना विपरीत राहते आणि असा काळ निघून जातो. समुद्राच्या कडेला काही माणसं फिरायला गेल्यानंतर एक जण म्हणला का रे, म्हणला हे जर समुद्र पेटला तर? अरे समुद्र कुठं पेटत असतो का? दुसरा म्हणला अरे समुद्र कुठं पेटत असतो का? हे पाणी नाही, पण पेटलंच तर. म्हणला अरे पेटतच नसतो. अरे पण पेटलाच तर, समुद्र जर पेटला, तुझं काय म्हणणं आहे? म्हणला हे मासं कुठं राहतील? म्हणला. तो दुसरा म्हणला नारळाच्या झाडावर चढतील. म्हणला कुठं राहायचं? चढते नारळाच्या झाडावर. म्हणला विपरीत भावना, काहीतरी बोलणं, बरं का. आणि म्हणून देवापासून मानव दूर गेला. म्हणून विषयासक्ताला देव आवडत नाही. विषयासक्ती देवाकडे जाऊ देत नाही. बुद्धिमांदे देव कळू देत नाही. कुतर्क भावना हा देव पटू देत नाही. आणि विपरीत भावना आहे ते माणसाला त्याच्यापासून दूर घेऊन जाते. म्हणून देव संतांना कळाला, निर्दोष जीवन झालं आणि त्यांचा विषय देव झाला. बाकी सगळा पसारा हे कार्य देवाचं, पण कारण नाही. या जगाचं कारण जो आहे तो परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले मासी देवा संस्थापिले, विश्व निर्मिले मासी देवा संस्थापिले, स्वर्गाते धैर्य सत्ता मात्र आलिया, सत्ता मात्र पुनिया, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता. सत्ता मात्र आपुलिया, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता, सर्व सिद्धीचा दाता. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी हे निर्मिती त्याची आहे. आपण महर्षी देव. पडद्यावर चित्रपट पाहतो, बरं का, पण दाखवणारा पाहत नाही. दाखवणारा पाहत नाही, चित्रपट पाहतोय. ज्ञानोबराय म्हणतात, ईश्वर सर्वभूतानी हृदयशार्दून तिष्ठती, ब्राह्मयान सर्वभूतानी अंतरारूढानी माया.
सोमायेचे आड वस्त्र लावून खेळावे कला सूत्र बाहेर नटी छाया चित्र 84 लक्ष आपण पडद्यावर चित्र पाहतोय चित्रपट पाहतोय पण दाखवणारा मात्र पाठीमागे बसलेला आहे तो फिल्म फिरवतोय आणि मग चित्रपट पाहायला मिळतोय आपल्याला जर दाखवणारा पाहायचं म्हटलं तर मग काय करावं लागेल आपल्याला उलट बसावं लागेल पडद्याकडे पाठ करावं लागेल आणि दाखवणाऱ्याकडे तोंड करावं लागेल आपलं काय होतं दाखवणाऱ्याकडे पाठ आहे आणि पडद्याकडे तोंड आहे चित्रपट पाहतोय संतान आपण तसं जग निर्माण केलं भगवंताने त्याच्याकडे आपलं तोंड आहे आणि निर्मात्याकडे आपली पाठ आहे संत तसं करत नाहीत मग निर्मात्याकडे त्यांचं तोंड आहे आणि जगाकडे त्यांची पाठ आहे म्हणून त्यांनी विशेष महत्व जगातल्या कुठल्याच वस्तूला दिलेले नाही म्हणून त्यांना देव समजलेला आहे देव त्यांच्या सानिध्यामध्ये आहे महाराजांचं प्रमाण आहे जनतन धन केले तनाही समान केले तनाही समान केले तनाही समान समाज तन म्हणजे शरीर आणि धन हे तिन्ही गवताप्रमाणे मानलं संतांनी बरं का म्हणून त्यांची प्रवृत्ती देवाकडे राहील बरं का जसा निष्प्रह माणूस असतो त्याला गवतासारखं जग असतं विरक्त माणसाला भार्या गवतासारखी असते खरा क्षत्रिय आहे त्याला रणांगण गवतासारखं असतं आणि दानशूर माणसाला धन गवताप्रमाणे असतं खरा क्षत्रिय आहे त्याला रणांगण गवतासारखं वाटतं तो म्हणतो मारायचं नाही तर मरायचं या दोन गोष्टी त्याच्या पुढे असतात खरा क्षत्रिय आहे त्याला रणांगण गवतासारखं वाटतं दानशूर माणसाला धन गवताप्रमाणे वाटतं तो म्हणतो द्यायचंच काय दिवाळा निघून आहे तर काय हो द्या 5 द्या नाही तर 10,000 द्या सप्त्याला का होईल ते होईल दानशूर माणूस धनाचा विचार करत नाही बरं का म्हणून पूर्वीचे राजे होऊन गेले राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं आणि जागृतीत सत्य करून दाखवलं आता आपण जागृतीत स्वर्गणी पुकरू पण स्वप्नात सुद्धा द्यायची इच्छा होत नाही धनाची आसक्ती वेगळी आणि धनाबद्दल उदासीनता वेगळी खराब दानशूर माणूस आहे तो धनाबद्दल काय होतो गवताप्रमाणे धन मानतो विरक्त पुरुष गवताप्रमाणे भार्या मानतो आणि निष्प्रह माणूस जगच गवताप्रमाणे मानतो एक महात्मा रस्त्याला बसलेला होता आणि पाठीमागून राजाची स्वारी आली ते राजाचे दूत आले आणि सांगितलं महाराज रस्ता सोडून बसा राजाची स्वारी आली रस्ता सोडून बसा ते विरक्त महात्मा होता तो म्हटला तो राजा असेल मी महाराज आहे मी कोण आहे महाराज आहे तो राजा असेल मी महाराज आहे बरं जाऊ द्या बाजूला सरकू नका आपण पसरले पाय तरी आकडा ना त्यानं सांगितलं ज्याला हात पसरायचा आहे तो पाय आकडील मी हातात पसर नाही पाय आकडायचं काय कारण त्याला असल गरज जाईन बाजूला म्हटलं निष्प्रह माणसाला जग गवतासारखं वाटत असतं बरं का आणि म्हणून राजे छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवून दिला तुकोबरायांनी त्याचा स्वीकार केला नाही बरं का ते सगळंच्या सगळं परत पाठवलं त्यांनी राजा शिवरायांचे सरदार म्हटले महाराज राजांनी पाठवलेला सन्मान आहे तुम्ही स्वीकारत नाहीत
हा राजाचा अपमान नाही का? जगद्गुरु तुकोबराय म्हणले राजांना माझी आठवण झाली. हे राजे भाग्यवान आहेत. माझी आठवण झाली, मला पाठवलं या काळामध्ये, ते भाग्यवान आहेत. पण हे जे धन तुम्ही पाठवलेलं आहे हे नको त्या ठिकाणी आलेले, नको त्या ठिकाणी आले. ज्याला गरज नाही त्याच्याकडे ते आलेले ना. समुद्रात पाऊस पडून उपयोग नाही, दिवसा दिवा लावून उपयोग नाही, आणि ज्याला भूक नाही त्याला अन्न देऊन उपयोग नाही. तो म्हणतो करपट ढेकर त्यात माणसं म्हणून घे अर्धी भाकरी. अरे त्याला करपट ढेकर. ज्याला भूक नाही त्याला अन्न देऊन उपयोग नाही, समुद्रात पाऊस पडून उपयोग नाही, आणि दिवसात दिवा लावून उपयोग नाही. बरं का? ते म्हणले ज्याला गरज नाही त्याच्या ठिकाणी ती वस्तू येणं हे मला त्याची आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज विरक्त निष्प्रह पुरुष होते, आणि म्हणून निष्प्रह पुरुषाला जग गवता जनतन धन केले तर नाही प्रमाण, पण दृष्टी राहिली ती भगवंताकडे. हे निर्माण करणारा तो आहे. म्हणजे कारणाकडे त्यांची दृष्टी राहिली, कार्याकडे नाही राहिली. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते अरे देवाचा संबंध आपला कसा आहे? देव म्हणजे जगाचं जीवन आहे, जगाचं जीवन आहे. जीवेच्या जीवन, जीवेच्या जीवन, जीवीचा जीवना, जीवीचा जीवना, तुका म्हणे नारायणा, तुका म्हणे नारायणा, मग सोडवी दातारा, मग सोडवी दातारा. तुका म्हणे नारायणा, तुका म्हणे नारायणा, मग सोडवी दातारा, मग सोडवी दातारा. जीवीचा जीवना, जीवीचा जीवना, जीवेच्या जीवना, तुका म्हणे नारायणा, जीवेच्या जीवना, तुका म्हणे नारायणा, मग सोडवी दातारा, मग सोडवी दातारा. जीवीचा जीवना, मग सोडवी दातारा, जीवीचा जीवना, तुका म्हणे नारायणा, मग सोडवी दातारा, मग सोडवी जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. देव हा जगाचं जीवन आहे, बरं का? सगळ्याचं जीवनच आहे. घटी अलिप्त असे रवी, अग्नी काष्ठा माझी जेवी, तेवी नारायण जीवी सर्व साक्षी वर्तने. प्रत्येक प्राण्याला जवळ आहे देव आहे, त्याचा संबंध तसा आहे. सगळ्याच्या जवळ देव आहे. महाराज म्हणतात सगळ्याच्या ठिकाणी फरक एवढा आहे की जसं पाणी जे आहे ना, सर्वांना त्याची गरज आहे. पाण्याशिवाय या जगात एकही प्राणी राहणार नाही. पण काही काही प्राणी जे असतात ते काही थोडीफार गरज लागते त्यांना. जसं बेडूक आहे, बेंडकुळी, कासव आहे, मगर आहे, बरं का? ते पाण्यातही बी राहतं आणि बाहेरही बी राहतं, म्हणजे दोन्हीकडे बी राहतं. पाणीच आहे पाणी, पण प्रत्येक पाण्याचा प्राण्यावर परिणाम वेगळा आहे. ज्ञानोबरायांची ओवी, जीवनाची उदक विशी होय मारक, मिरिया माझी तिक उशी गोड. पाणी, बरं का? पाणी हे जर विषामध्ये गेलं तर काय होतं? आपण पाणी औषध मारतो ना, आणि 240 काय अजून तरकारीच नाही माझ्याजवळ, मला काय माहिती आहे काय? मला फक्त राऊंड अप माहिती. एखादा म्हणलं ना रोग पडल्या स्पीकर सरळ नंतर राऊंड अप मारा.
आता त्या विषामध्ये जर पाणी मिसळलं तर काय होतं? अहो ते मारक ठरतं. तेच पाणी जर मिरच्याकडे गेलं तर तिखट होतं आणि तेच पाणी ऊसाकडे गेलं तर गोड होतं. तुकाराम महाराजांचं असंच एक प्रमाण आहे. मोहरी कांदा ऊस एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न रस. मोहरी कांदा ऊस एक वापा भिजला रस, एक वापा भिजला रस, एक वापा भिजला रस. मोहरी कांदा ऊस एकाच वाप्यात आहे. मोहरीला तेच पाणी, कांद्याला तेच पाणी, ऊसाला तेच पाणी आहे ना. पण त्याची चव वेगळी आहे का नाही? प्रत्येकाची चव वेगळी आहे. देव बरं का सर्वांना सारखाच आहे, पण आवडतं ना मग सगळ्यांना आवडत नाही. एकाला अजिबातच आवडत नाही देव. एक वर्ग असा त्याला देव आवडतच नाही. बरं का का आवडत नाही? देवच नाही म्हणतो. बरं का देवच नाही का नाही? चंद्राचं चांदणं पांढरं शुभ्र पडलं. एक म्हणला चांदणं आज पांढरं नाही, मग पिवळंय. चंद्राचं चांदणं कसं आहे? पिवळंय. एकाला दूध प्यायला दिलं, तो म्हणला दूध कडूय. अरे कोजागिरी पौर्णिमेला दूध कडू लागतं म्हणतो, चंद्र पिवळा दिसतोय. मग त्याचा तपास केला आणि चेक केलं. त्याला चेक केलं तर त्याला कावीळ झालेली होती. ज्याला कावीळ झाली त्याला चंद्र पिवळा दिसतो. बरं का. आणि ज्याला ताप आलेला आहे त्याला दूध कडू लागतं. ज्ञानोबरांची होई जोरे विटाळले मुख दुधाते मने कडू विख. बरं का श्रद्धा नाही. एक वर्ग देव मानत नाही. एक वर्ग मानतो पण कधी कधी मानतो, आणि एक वर्ग सतत देव सोडून ते राहत नाही. जसं बेंडकोळी, कासव आणि मगर ते पाण्यातही राहते आणि बाहेर बी राहते. हे प्राणी दोन्ही ठिकाणी, भूचर आहे जलचर बी आहे, दोन्हीकडे राहतात. बरं का हे दोन्हीकडे राहणारे प्राणीत, पाण्यात कधी बाहेर कधी. एक प्राणी असा आहे की तो पाण्याच्या बाहेर थोडा बी राहू शकत नाही. बरं का कोणता? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळे. मासा पाण्याच्या बाहेर टाकला की तास दोन तास नाही राहतो काय? नाही नाही नाही. जीव जिथे जीवना संगे आणि मत्स्या मरण त्या युगी. मासा पाण्याला सोडून राहू शकत नाही, तसं संत हे देवाला सोडून कधी राहत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. देव सोडून राहतच नाहीत. सतत 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 कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. कमळी शांती समाधान शांती क्षमा दया जवळी जीवे भावे अनुसरले. सतत कृष्णमूर्ती सावळी. बरं का सततम कीर्तयन्तो माम यतंत शत्रव्रताम नमस्यंत शमाम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत 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 त्यांना काय आहे? देव. बरं का आपल्याला कधी कधी आहे, कधी आहे अंगाला आला ताप,
देवा तुम्हाला बाप. अंगाला आला ताप तर देवा तू माझा पण अंगाचा गेला ताप तर देवा तू तुझ्या बापाचा मी बाप. आपल्याला कधी कधी असा प्रसंग आला, अंधारात माणूस सापडला आणि एकटाच रस्त्याने चलतोय आणि चालता चालता त्याला घाबरला, पार पाऊस येतोय, विजांचा कडकडाट आहे, आमुष्याची रात्र आहे, चांदणं टिपूर पडलेले. बरोबर आहे का? नाही नाही नाही, आमुष्याच्या रात्री कुठं चांद नसतं का? आमुष्याची रात्र काळा भिन्न अंधार आहे आणि कडकडाट विजांचा आहे आणि पार घाबरलाय. बरं का? घाबरल्यावर जवळ काही वस्ती नाही, काही नाही. आणि मग त्याच्या लक्षात येतं आता काही खरं नाही आपलं, आता काही खरं नाही. घाबरतात माणसं. एक माणूस भूताला घाबरायचा, घराच्या बाहेरच निघत नस. बरं का? अंधार पडला, घराच्या बाहेरच नाही, तो म्हणायचा भूत असतात आपल्याला बाहेरच निघाल. योगायोगाने त्याचंच पोरगं आजारी पडलं आणि अंधार पडला आणि इतका ताप आला पोराला, दवाखाना जवळ नाही. बायकोने सांगितलं औषध आणल्याशिवाय पर्यायच नाही. आता जायचं कसं हो? मला तर भीती वाटते म्हणला. बरं का? भीती वाटते, जायचं कसं? आणि नेमकं वड्याच्या कडेला इथं चिन्ह निघतं असे लोक म्हणायचे आणि रस्ता तर तिकूनच. आता काय करावं, नाही जावा तर पोराला ताप आला. कसा तरी घाबरत घाबरत घराच्या बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर बेत चालला, पण नेमकं वड्यापाशी गेलं की मनात आलं तुम्हाला इथं चिन्ह निघतं बरं का. वड्याच्या थोडं पुढं गेला की खंदीला माणूस भेटला. बरं झालं हो मला, जोडीदार भेटला, उजेड आहे त्याच्याजवळ, बरोबर भेटला म्हटला. आणि चालत चालत चांगलं 2-1 किलोमीटर गेल्यावर तो म्हणला का हो, मला फारच भीती वाटते म्हणला. तो म्हणला कशाची वाटते? म्हणला भूताची भीती वाटते म्हणला. इतकी भीती वाटते म्हणला मी घराच्या बाहेरच पडत नाही, पण पोरगं तापलंय आणि औषध आणल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आलो म्हणला. बरं झालं तुम्ही जोडीदार मिळाला म्हणला. आणि इथं तो वड्यातही भूत आहे म्हणतात म्हणला. तुम्हाला कधी पाय दिसलं का? तो म्हणला मला सांगता येत नाही म्हणला, मला मेलेला आताशी 12 दिवस झाले म्हणला. ते काय म्हणलं? मला मेलेला आताशी 12 दिवस झाला, अजून 13 व्हायचं म्हणलं माझा. जो पळाला गडी अंधारात सापडल्यावर राम 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 म्हणतो माणूस बर का. पण उजेडात आला गावाला तर काय म्हणतो मेरे अंगोनो मे. मला नाही गाणं येत रे ते. असं आहे, घाबरल्यावर कधी कधी राम राम म्हणतो आपण, कधी कधी देव आवडतो. नळड्या पडता नारायण, नळड्यावर धरतो गाढवाचं पाय. साधकांना कधी कधी देव आवडतो, पण संतांना मात्र सतत आवडतो, सतत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देव सगळ्या जगाचं जीवन आहे, सगळ्या जीवाचं तो जीवन आहे, पण देव मात्र आमचा आहे असं पहिल्याच्या. देव मोचा, देव मोचा, देव मोचा, देव मोचा, सकळ देवांचा देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
तुकाराम महाराज देव आमचा आहे. जसं एखादा शिंदे सरपंच असतो, तो म्हणतो गाव माझा आहे, गाव आमचा आहे. हा, सभापती म्हणतो तालुका आमचा आहे, आमदार म्हणतो तालुका आमचा आहे, खासदार म्हणतो जिल्हा आमचा आहे, मुख्यमंत्री म्हणतो राष्ट्र आमचं आहे बरं का, पंतप्रधान म्हणतो देश आमचा आहे, म्हणजे माझा आहे बरं का. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हटलं ना ते, आणि तो मी मिळविलच. गाव माझा. तुकाराम महाराज म्हणतात देव आमचा, देव आमचा, देव आमचा, जीव सकळ जीवांचा. सगळ्याचा जीवाचा देव आहे, पण आम्हाला मात्र नित्य आहे, जवळ आहे, तो आमचा आहे. देव आमचा, देव आमचा. एका शिष्याकडे, श्रीमंत शिष्याकडे एक गुरु आले होते. त्या गुरु आल्यानंतर फार मोठा बंगला, अनेक प्रकारच्या भौतिक वस्तू त्यानं जमा केलेल्या होत्या, खूप मोठं ऐश्वर निर्माण केलं होतं. आणि त्याच्याकडे गुरु महाराज आले, भेटायला आले. आपल्या शिष्याचा बोध कुठपर्यंत आहे का वरून वरून परमार्थ चाललाय म्हणून ते भेटायला आले. मग त्या शिष्याला दारात आल्यावर विचारला, रे शिष्या, हे दारात बगीचा कोणाची? त्याने सांगितलं महाराज ही देवाची. देवाची? हो. घरात प्रवेश केला, सगळ्या वस्तू पाहिल्या. अरे सोफा कोणाचा, ही टीव्ही कोणाची, हे वस्तू कोणाच्या? त्याने सांगितलं महाराज सगळ्या देवाच्या आहे. बरं बरं. ही तिजोरी देवाची, हे देवाचं, ते देवाचं, सगळ्या वस्तू. बंगला कोणाचा? देवाचा. वरच्या मजल्यावर फार सुंदर देवघर बनवलं होतं त्यानं. देवघर पाहिलं, गुरुने विचारलं शिष्या देवघर कोणाचं? तो म्हणला देवाचं. बरं शिष्या एक सांग याच्यातला देव कोणाचा? तो म्हणला देव माझा. देव माझा. माझा देव नाही लोकाचा, हे बाकी सगळं देव लोकाचं, पण देव माझा. देव माझा आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा आहे बरं का. म्हणजे देव आमुचा, देव आमुचा, जीव सकळ जीवाचा. विठाला दादू पिंजारी म्हणून एक संत होऊन गेले. दादू पिंजारी म्हणून संत मालिकेमध्ये एक संत होऊन गेले. त्यांचा एक दोहा आहे, तन भी तेरा, तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा पिंड प्राण. हे सगळं, तन म्हणजे शरीर तुझं, मन तुझं देवा, सगळं त्याचं बरं का. तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा पिंड प्राण. हे सब कुछ तेरा है लेकिन तू है मेरा, हे दादू का ज्ञान. सगळं तुझं आहे पण तू मात्र माझा आहे. म्हणून देव आमोचा, देव आमोचा, जीव सकळ जीवांचा. पहिला मुद्दा तो कोरायचा झाला, देवाचा ना आपला कसा संबंध आहे, जगाचा संबंध आहे, आणि आमचा तर देव आमचाच आहे. मग देवाचं अस्तित्व दुसऱ्या चरणात वर्णन केलं आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
दुसरा मुद्दा तो देवाचं अस्तित्व याच्यामध्ये तुकोबराने सांगितलं. देव आहे कुठे आहे? जवळी आम्हा अंतर्बाह्य. देव आमच्या जवळ आहे आणि तो जगामध्ये सुद्धा आहे. मग आपण तिथं जात का नाही आपल्याला का वाटत नाही? प्राप्त असतं पण प्राप्ताचं काय होतं? ज्ञान नसतं. प्राप्त वस्तू ज्ञान नाही आणि त्याच्यामुळे माणूस दूर राहत असतो. फायद्याची वस्तू असते एखादी ते प्राप्तही असते पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याच्यापासून दूर राहतो. त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू सरस्वार वर्तमने. पाहे पा दूध पवित्राणी गोड पाशे तोचेच्या पदराड हिरुणी गोचिड सुदकाना जीविती का कमल कंदानी दुर्धरी नांदनुक एकाची घरी परी परागु सेवेची ब्रह्मरी हेरा नातरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतली आती सहस्रवरी हरी देते बैसोनी उपवास करी का दरिद्रजी कैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतीची कामू विषयावरी बहुमर्गदळ देखोनी डोळा ते अमृताचा गिळीता गळा थोडीला परिस बांधिला गळा शक्ती की लाभ परवा बोजायचे तर सांगितलं कीर्तनात ज्याला 50,000 रुपये देऊन आणते ना लोक कीर्तन करायला बबन महाराजांच्या पाठांतरात कोपऱ्यात सुद्धा नाही ते त्यांच्या प्रमाणच पाठ नाहीत फक्त गोष्टी पाठ आहेत नाही तेव्हा 50-40,000 घेऊन जाते तुमचं विचार. ज्याच्या कीर्तनामध्ये संतांची प्रमाण जास्त येतात तो सदन कीर्तनकार आहे बरं का. आणि ज्याच्या कीर्तनात श्लोक वव्या काहीच येत नाही तो अल्पउदारक आहे दुबळा आहे बिचारा. काही ते धनच नाही ना. हे संतांचं शब्द म्हणजे हे धन आहे आणि हा साठा ज्या कीर्तनकाराकडे नाही तो दुबळा कीर्तनकार आहे. दुबळा कुठल्या स्कीममध्ये बसवतो बरं का. ज्याच्याकडे हे तो सदन कीर्तनकार आहे त्याच्याकडे धन आहे संतांचे असं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे तोचेचे पदराड परित आहिरून गोचिडा शुद्ध काय न शेवेते. गाईच्या काशेमध्ये दूध आहे आणि गाईच्या काशेमध्ये गोचिड आहे. आता गोचिडाला दूध प्राप्त आहे ना. दूध काय त्याच्या जवळ आहे पण दुधाकडे ते जात नाही मग रक्तातच रममान झालं ते. आणि अशुद्ध काय न शिवेती अशुद्ध असले रक्त गोचिड सेवन करतो पण पवित्र दुधाकडे जात नाही. प्राप्त आहे त्याला बरं का. पुढे वर्णन केलं बेंडकुळीच्या कंबळाच्या फुलाच्या बुडक्याला कंबळाच्या बुडक्याला बेंडकुळी आणि कंबळाच्या फुलामध्ये मकरंद आहे मध आहे. लांबून येऊन भुंगे मधमाशा तो मकरंद घेऊन जातात आणि बेंडकुळी त्या चिखलातच रममान झाली त्याच्या जवळ आहे तो मध. पण एरा चिकूनची उरे नातारी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या सहस्त्रवरी परी तेच वैष्णव उपवास करा दरिद्रीजी. जुन्या काळचा श्रीमंत माणूस आहे पण 3ऱ्या-4थ्या पिढीत त्याच्या घरात दारिद्र्य आलेले. संपत्तीचा अपमान माणसाकडून झाला ते मिळत असते पण त्याचा अपमान होण्यासारखं वर्तन झालं की ते निघून जात असते. म्हणून काही काळात पिढ्या दुबळ्या होत चालतात बरं का. अपमान झाला त्या संपत्ती निघून गेले ते. म्हणून बरीच माणसं इथून वीटभट्टीवर गेली पुण्याला मुंबईला आणि वीटभट्टीवर देऊन ते मालकच झाले आणि मालक झाल्यानंतर वीटभट्टीहून हातभट्टीवर गेले आणि परत शिकाड्या जमिनी विकून माघारी आले. बऱ्याच लोकांनी तिकडे राहून इकडे जमिनी विकल्या हो असं आहे. संपत्तीचा अपमान होण्यासारखं वर्तन झालं की त्या पावली निघून जाते ती. तुमची वाट नाही बघत ती तिला वशीला चालत नाही. 3ऱ्या काळात गरिबी आली त्या घरात आणि धन पुरलेलं घरात तसंच घरात धन पुरलेलं आणि ते नातू पंतू शिळे तुकडे खायचे टायमाला जेवायला मिळाला. आता धन पुरलेलं आहे ते पण त्याच्यावर शिळे तुकडे खातात. धानाचा साठा घरामध्ये
पण त्याचं ज्ञान त्यांना नाही. ते प्राप्त आहे पण त्याचा फायदा घेता येत नाही. मग फायदा कोणाला घेता येतो? ज्ञानोबरांतात पातळीचे निधान दाविल की रांजन परी व्हावे लोचन पायाळाचे. पायाळू माणसाला आणि त्याच्या डोळ्यात अंजन घातलं की धन दिसतं बरं का. पण नुसता पायाळू चालत नाही म्हणले. मग पातळीचे निधान सदैवाने पायाळा तो दैववान पाहिजे. तो कसा पाहिजे? दैववान पाहिजे, पायाळू पाहिजे. त्याच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर मग धनाचा साठा दिसतो. पण क्वचित हे साध्य होतं. क्वचित पायाळू सगळे डोकाळू. पायाळू क्वचित असतो. म्हणून धनावर बसून शिळे तुकडे खातोय तसं परमार्थ महाधन. महाराज म्हणतात जोडी देवाचे चरण. आपल्या जवळ धन ते आपल्या जवळ आहे पण ते धनाचा फायदा आपल्याला घेता येत. तैसा हृदय माझी मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणून देव आपल्या जवळ आहे. देव विश्वाला व्यापून राहिलाय. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारला अरे तुझा देव कुठे? अरे तुला 12 प्रयोग केले मारण्याचे पण त्याच्यात तू मेला नाहीस. मग तुझा देव राहतो कुठे? त्यानं सांगितलं राहतो कुठे म्हणजे तो नाही आईसा ठाव उरला शिकवण सर्वत्र संपूर्ण गगन. अरे सगळीकडे आहे. सगळीकडे खांबामध्ये का? हो खांबामध्ये सुद्धा आहे. आणि मग प्रल्हादांनी प्रार्थना केली. खांबावर हिरण्यकश्यपू धावला. जे मन पूर्ण दयेने भरले जे मन पूर्ण दयेने भरले ते मन निष्ठुर काके निष्ठुर काके भरले जे मन पूर्ण दयेने भरले मन निष्ठुर काके निष्ठुर काके. प्रल्हादाच्या हके साठी प्रल्हादाच्या हके प्रल्हादाने जोरात हाक मारली.
कोठे न दिशे पाहता मुडी घाली तो आवचिता घालोनी अस्तंभ फोडी. हा? खांबात भगवान प्रगट झाले, हिरण्यकश्यपूला मारले, प्रल्हादाला उचललं, कडेला घेतलं, नाचायला लागली. बघ सर्व ठिकाणी तो आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो आमच्या जवळ आहे ना तितकंच सगळ्या जगात आहे. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य सर्व ठिकाणी. तुका एका साधूला धर्मशाळा बांधायची होती, मठ बांधायचा होता, म्हणून तो साधू एका राजाकडे देणगी मागायला गेला. राजे, मला धर्मशाळेचं मठाचं काम करायचंय, तर तुम्ही मला काहीतरी मदत करावी. राजाने विचारलं किती मदत करावी. त्या काळामध्ये त्यांना सांगितलं 30,000 रुपये मला पाहिजे. ठीक आहे. राजा तज्ञ होता, विद्वान होता, हुशार होता. राजानं सांगितलं, महाराज तुम्हाला पैसे पाहिजे ना, तर मी जे काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची उत्तरं द्या आणि तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतो. विचारा विचारा. राजानं 4 प्रश्न विचारले. तुमचा देव राहतो कुठे? तुमचा देव खातो काय? तुमचा देव पाहतो कुणीकडे? आणि तुमचा देव करतो काय? 4 प्रश्नाची उत्तर द्या. साधू महाराजांनी सांगितलं, महाराज हा ते विद्वान होते, साधू होते, ते असं नुसतं कपडे घातलेले नव्हते, बरेच भगवे कपडेवाले माणसं असतात. बरोबर भगवा झाला नामे अंतरी वस केला, भगवे कपडे घातलेले बरेच असतात. त्याला म्हणून संन्यासाचा वेध धरिताची सांग परी वैराग्याची अंग आणता नाही. नामदेव महाराज म्हणतात वैराग्य नाही संन्यासाला आणता येत. बरेच एक तर संन्यासी एका गावात आलं, असं बारडगाव सारखं सप्ताह चाललेला, लोक सकाळी सकाळी बरेच जमा झाले होते, भगव्या कपडेवाले आले. महाराज वा 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 महाराज, बरं झालं बाबा, सप्ताह चालला, योगायोग तुमचं दर्शन आम्हाला. कुठून आला? म्हणले काशीहून. काशीवरून? हो हो. मग आज प्रवचनच करा ना तुमचं? म्हणले करू ना. नियोजित कोणाचं प्रवचन रे? मग म्हणले गावकरी म्हणले त्यांचं बंद करा, त्यांना नंतर उद्या करायला हवा, पण आज ह्या महाराजांचं प्रवचन करू. बरं बरं. मग लोक जमा झाली, ग्रंथ ठेवला, महाराज व्यासपीठावर बसले आणि ग्रंथ उघडलाच नाही, त्यांनी सोडलाच नाही. विचारलं श्रोते, हो हा कोणता ग्रंथ आहे? ते म्हणले महाराज हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी? बरं बरं बरं. मग याच्यातलं तुम्हाला काय ज्ञान वाचन काय आहे का? हो हो. ते म्हणले आम्हाला चांगलं वाचन आमचं करतोच ना. हां हो हो वाचन आहे. म्हणले मग तुमचं जर याच्यात वाचन असेल तर तुम्हाला सांगून फायदाच काय होणार आहे? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. संपलं प्रवचन. काय लोक म्हणले फसलं काम म्हणले, आपल्याला नसतं नाही येत म्हणलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं ना. म्हणले महाराज दुसऱ्या दिवशी प्रवचन करा. दुसऱ्या दिवशी ग्रंथ ठेवला, सांगदेव 65. म्हणले परत तेच विचारलं, याच्यातलं काय ज्ञान? लोकांनी ठरवलं, म्हणले आज माहिती नाही म्हणा, म्हणजे ते सांगतील. ते म्हणले ह्याच्यातलं काय तुम्हाला वाचन ज्ञान? म्हणले काहीच नाही माहिती. म्हणले मग माहिती नसल्यावर सांगून काय फायदा होणार नाही. पुंडलिक संपलं. तिसऱ्या दिवशी लोक 2 गट पाडले, म्हणजे निमे असं म्हणा आम्हाला माहिती, निमे माहिती नाही म्हणा. मग तिसऱ्या दिवशी भागवत ग्रंथ ठेवला. महाराज आज कोणता ग्रंथ ठेवला? ते म्हणले भागवत. याच्यातलं काय वाचन? निमे म्हणले अजिबात नाही. निमे म्हणले आम्हाला चांगलं माहिती. बरं 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 बरं. मग ते महाराज म्हणले असं करा, ज्यांना माहिती ना त्यांना तुम्ही विचारा. पुंडलिक वरदे. संपलं प्रवचन. ते हुशार साधू महाराज होते. ते राजाने विचारलं तुमचा देव राहतो कुठे? त्यांना सांगितलं राजा एक ग्लासभर दूध आण. ग्लासभर दूध आणलं. साधूनं विचारलं राजा या दुधामध्ये तूप कोणत्या बाजूला आहे तेवढं सांग मला. या दुधामध्ये तूप कोणत्या बाजूला आहे? त्यानं सांगितलं महाराज हे काय बोलणं झालं का? दुधाला तूप व्यापून राहिलेले, दुधाला तूप व्यापून राहिलेलं आहे. मग ते तूप कळतं कधी, दिसतं कधी? त्याचं दही करावं लागेल, त्याचं मंथन करावं लागेल, त्याचं लोणी काढावं लागेल, ते ताप काय करावं लागेल? तापावं लागेल, कढवावं लागेल आणि नंतर तूप दिसतं. साधूनं सांगितलं असाच आमचा देव आहे. तो जसा तूप दुधाला व्यापून राहिले असा देव जगाला व्यापून राहिलेला आहे.
मग त्याला काही प्रक्रिया मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अनंता. मग त्याची प्रक्रिया आहे. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावे लागे गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, त्याचा श्रुतीशास्त्राचा अभ्यास करा, मग तुम्हाला देव आणि इथं कळेल कसं ठिकाणी सर्व ठिकाणी आहे. बरं बरं. दुसरा प्रश्न विचारला, महाराज तुमचा देव पाहतो कुणीकडे? साधूने सांगितलं सरकार देवा लावून आणा. देवा लावून आणला, मध्ये मांडला. हा देवा कोणाकडे पाहतोय? ते म्हणले सगळीकडेच पाहतोय देवा. मग असाच आमचा देव आहे, सगळीकडे पाहतो. असाच सगळीकडे तो सर्व त्याला कळतं. सर्व कळतो. गतीर भारता प्रभू साक्षी. साक्षी साक्षी रूपाने तो सर्व ठिकाणी. बरं, तुमचा देव खातो काय? म्हणजे आमचा देव अभिमान खातो. एखाद्याला जर अभिमान झाला ना, त्याचा अभिमान लगेच काढून टाकतो. एका भाजी मार्केटमध्ये एक माणूस गेला, त्याच्या 10 अंगठ्या होत्या हातात, इकडून इकडे पार बरं का. 6 गावगाडे पटेल 6 किलो सोन्यावाला माझ्या कीर्तनात होता एकदा. त्याच्या अंगावर 6 किलो सोनं होतं. शंकरराव बोर्डे म्हणून पिंपरी सांडस म्हणून गाव आहे, काल्याचा कीर्तन होता तो. 6 किलो सोनं होतं त्याच्या अंगावर. मी म्हटलं बा 2 माणसं मला सोन्यावाले भेटली. एक आमदार वांजळे होते माझ्या कीर्तनात एकदा, रमेश वांजळे बरं का. ते तुम्हाला त्याच्या अंगावर 4 किलो होतो, माझं 6 आहे म्हणलं. 6 किलो असं सोनं घालतात बरेच लोक. त्या 10 अंगठ्या घातल्या आणि भाजी मार्केटमध्ये गेला. असं आता सोनं माझ्या अंगावर इतके मग अभिमान झाला त्याला. आणि मग गेला आणि मग विचारलं, मावशी वांगी कशी किलो आहेत, बटाटे कसे किलो आहेत, भेंडी कशी किलो आहे? त्या बोटानेच विचारायचा. ती जी म्हातारी होती ना, ती फार श्रीमंत होती आणि ती हुशार होती. तिने याला म्हटली याला काहीच घ्यायचं नाही, अंगठ्याचं प्रदर्शन मांडलं यानं. ते उठून उभं राहिली आणि पायाने दाखवलं. भाजे वांगे 40 रुपये, बटाटे 30 रुपये. या अंगठ्यावाल्याने ज्यावेळी पायाकडे बघितलं तर तोडं सोन्याचं होतं. एवढा मोठ्याला तोडं. यानं खिशात हात घातला, नेहरूजन चालायला लागला. महाराज म्हणतात, तिळ मात्र जरी होया भीमान, मेरो तो समान मान, मेरो तो समान मान. तुमचा देव खातो काय? म्हणजे अभिमान खातो. थोडा अभिमान झाला तर त्याचा लगेच अभिमान कमी करून टाकतो. बरं, तुमचा देव करतो काय? साधू महाराज म्हणतात, राजा तो सिंहासनावर बसलेला, मी खाली उभा राहिलोय. तू मला प्रश्न विचारतोय, मी तुला उत्तर देतोय. एक कर, मला तिथं बसव. तू खाली ये आणि मग विचार. आता मग राजानं त्याला वरती बसवलं आणि हा खाली आला. राजा खाली आला आणि साधू वरती बसवला आणि नंतर मग विचारलं, तुमचा देव करतो काय? मग साधूनं सांगितलं, आमचा देव हेच करतो, खालच्याला वर नेतो, वरच्याला खाली आणतो. हेच करतो म्हणजे. वरचा अभिमान झाला की त्याला खाली आणतो, खालचा लीन झाला की त्याला वर नेतो. असं आहे. मग ते हे 4 प्रश्नाचं उत्तर मिळाली. साधू महाराजांना भलते पैसे दिले राजाने. पण तुमचा देव राहतो कुठे, करतो काय, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं अस्तित्व आहे जगामध्ये असं आहे. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य. म्हणून जे तत्व सांगितले, अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्य आदी चरित्र आणि परिपालनाने, या 5 गोष्टीचं जतन प्रत्येक मानवाने करावं. अहिंसा वृत्तीनं जीवन जगावं, सत्य जीवन जगावं, पावित्र्यानं जीवन जगावं. अहिंसा, सत्य, शौच, दया अंतकरणामध्ये असावी आणि आस्तिकपणा असा की परमेश्वर जगामध्ये आहे, त्याच्या सत्तेनं सगळं चालले. म्हणून देव आहे, देव आहे. आता देवाचं स्वरूप काय, 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. देव गोड, 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 देव गोड.
गोड देव गोड पुरवी कोडाचे हे कोड. देव गोड आहे, त्याचं रूप गोड आहे, त्याचं नाम गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोड आहे महाराज वर्णन करतात. वा केले रे अमृता गोड त्याही तो परता. वाचा तत्वाता जनिता सकळ सत्ता नायक तो माऊली उणे मवाया. तो माऊली उणे मवाया. चंद्रावुनी शीतळ पानियावुनी कल्लोळ प्रेमाचा तो माऊली मवाया. तो माऊली मवाया. याचं तिसरं चरण आहे. तो केले रे अमृता गोड त्याही तू परता. पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. अत्यंत गोड भगवान आहे. रूप गोड आहे, हे सगळं गोड आहे. आणि तो आपली इच्छा पूर्ण करणार आहे. तुकाराम महाराज आपलं संकल्प जर सत्य असतील तर त्याचं दाता तो आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. पण आपले संकल्प सत्य पाहिजे, तो दातृत्व करतो आपल्याला. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाच्या प्रीती विटे उभा राहिला बरं का. सर्व सिद्धीचा दातार सवे घेवनी परिवार भक्ता बैकर घ्या घ्यायचे म्हणत म्हणजे तो सर्व आपली इच्छा पूर्ण करतो. जी जशी इच्छा असेल तसा तो होतो. जो जैसा मज कारणे मी तयाही तैसा त्या कारणे भक्तानन्य मद कारणे त्या कारण मी त्या कारणे तैसाची. भक्त कार्यासाठी भगवंताने ज्याची जशी इच्छा असेल तशी रूप घेतली बा. संत तुकाराम महाराज चाकणच्या बाजाराला गेले आणि गोण्या घेऊन गेले. ज्वारीच्या गोण्या बैलावर टाकून नेले. एक गोणी विकली, एक शिल्लक राहिली. बैलावर गोणी टाकून परत आले आणि मध्यंतर अंधार पडला. पाऊस खूप आला. इतका पाऊस आला की त्या पावसामुळे महाराजांना काही सूचना. वीज लावली तर तेवढाच रस्ता दिसायचा आणि चालायची. वीज लावली की रस्ता दिसायचा चालायचं. जंगलाचा भाग होता पार. अत्यंत बिकट प्रसंग होता. पाऊस भरपूर येत होता आणि तेवढ्यामध्ये गोणी बैलावची खाली पडली. गोणी खाली पडल्यानंतर स्वतःला उचलत नाही, उचलून लागायला कुणी नाही. आणि या अंधारात, या पावसात, या भयंकर वातावरणात कोण येणार आता. जाग्यावर उभे राहिले. पण पाठी मागून भगवान आले बर का. मागून आले. कोण रे, कोण पुढे उभा राहिलेला. सांगितलं मी तुकाराम महाराज. तुकाराम हो, काय झालंय, का थांबला. बैलावरची गोणी पडली, मला काही उचलत नाही. थांब थांब थांब. भगवान जवळ आले. स्वतःच्या हातानं गोणी उचलली आणि बैलावर मांडली. म्हणले चल आता माझ्या मागं, तुला रस्ता कळणार नाही. वीज लावली की पुढचा माणूस दिसायचा. महाराज त्याच्या पाठ्यामागं चालत चालत आले. इंद्रायणी नदीला इतकं पाणी आलं होतं. दुथडी फुल भरलेली नदी. आता जायचं कसं. तो पुढचा जो होता ना त्यांना सांगितलं बुवा इथंच उभा राहा, पाणी किती बघतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. आणि पाणी, त्या पाण्याला खालून सुदर्शन चक्र लावलं भगवंताने आणि कमरे इतकं पाणी लागलं. आणि मग सांगितलं कमरे इतकं पाणी ये माग. बरं भव सागर तरता कार्य करीत सा चिंता पहिला उभा दाता कटी कर कमरे इतकं पाणी. आणि मग त्या पाण्यातून महाराज पुढे गेले. बैल गोणी सगळे पुढे गेले आणि नंतर भगवंताने आपलं रूप दाखवलं. या प्रसंगामध्ये तुकोबा अरे मीच आलो होतो. हा तुला आता सहकार्य करण्यासाठी कुणीच नव्हतं, मला यावं लागलं. गोणी उचलावी लागली. सुदर्शन चक्र खाली लावलं. कंबरे इतकं पाणी तुला दाखवलं आणि इथं आणून सोडलं. आता जातो म्हणले. आता गुप्त झाले भगवान. म्हणतात पूर्वी कोडाचे हे कोड कोड. तुलसीदास महाराज फक्त रामाचं दर्शन घ्यायचे. राम प्रभू सोडून दुसऱ्याची सेवा करत नसते. एकनिष्ठ भक्त होते. यात्रेकरू यात्रेला निघाले आणि सांगितलं वृंदावनला आम्ही चाललो, यायचं का तुम्हाला. ते म्हणले मी दुसऱ्या देवाचं दर्शनच घेत नाही. वृंदावनामध्ये कृष्ण भगवान आहे, मी राम सोडून दर्शन घेत नाही. ते म्हणले जाऊ द्या,
तुम्ही आमच्या बरोबर तर चला, नका का केदारनाथला वर आहे ना, खाली करा आहे ना. हा हे आमचं पाटील घाबरून खाली राहिलं ना हरिद्वारला. हा 2 जण राहिले, दोन्ही दुकानदारच होते, रेस्टलिंग दुकान. तळवडीचा पाटील, हरिद्वार. तळवडीचा पाटील. तुम्ही ह्याला सीतापूरला थांबला असं आहे. बर काय विषय चालला आपला. त्यानं सांगितलं मी येतो वृंदावनला, पण मी देवाचं दर्शन घेणार नाही. म्हणजे नका दर्शन घ्यायला, चला आमच्या बरोबर. तुलसीदास महाराज यात्रा करू बरोबर गेले आणि सगळे दर्शनाला गेले आणि दर्शना गेल्यानंतर परत आले. अहो महाराज काय सांगावं, एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे, इतकं सुंदर रूप आहे. तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्यवदन हसे, हलकारे कृष्ण डोलका रे, घडिये 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 गुज बोल, घडिये 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 गुज बोल का रे, घडिये घडिये गुज बोल. एवढं सुंदर रूप आहे. ते म्हणले महाराज चला, इतक्या लांब तुम्ही आलाय, दर्शन घ्यायला. ते म्हणले मी घेतच नाही दर्शन दुसऱ्या देवाचं. बरं नका घेऊ, लांबून बघा, लांबून लांबून तर जा. आणि मग लांबून तुळशीदास महाराजांनी पाहिलं, लांबूनच नमस्कार केला. म्हणले देवा मी दर्शन घेईल, पण हे तुझी जी बासरी का, जरा धीरे से बजाना, जरा धीरे से बजाना, मुरली बजाने वाले बनसे बजाने. अरे ही जी बासरी ना तुझी, बासरी खाली ठेव म्हणले आणि धनुष्य हातात घे, लगेच पटकन दर्शन घेतो म्हणले. तुळशीदास महाराजांची इच्छा भगवंताने जाणली. बासरी खाली पडली आणि धनुष्य हातामध्ये. दक्षिणे लक्ष्मण यश वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यशतम वंदे रघुनंदनम. असं सुंदर धनुष्य हातामध्ये घेऊन तुळशीदास महाराजांना दर्शन दिलं. महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. म्हणून भगवंताचा स्वरूप असा आहे की गोड आहे, देव गोड देव गोड, पुरवे कोडाचे हे गोड. आता पुढची चरण आहेत ना, आता सरळ म्हणून दाखवतो आता बरं का. आता देव आम्हा राखे राखे, घाली कळी काळाशी काके. देव आमचं रक्षण करतो आणि काळ आमच्याकडे बघत सुद्धा नाही. मग काळ आम्हालाच घाबरतो म्हणले. काळाला एकदाच सांगितलं, यमाला भगवंताने सांगितलं आणि यमानं सगळ्या दूतांना सांगितलं, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते ते सत्ता, जेत होय हरी कथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया यावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा गर्दी. म्हणून काळ आम्हाला काय करतो, नमस्कार करतो. आमच्या पुढे येत नाही काळ बर का. देव आम्हा राखे राखे, घाली कळी काळाशी काके. अर्जुन रथामध्ये, कौरव पांडव युद्धामध्ये 100चे 100 कौरव मेले, पण पांडवातला एकही गेला नाही बरं का. का महाराज म्हणतात अग्नी कौरवांनी पूर्वी मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतानं त्यांना रक्षण केलं. संत औंढ्या नागनाथ एक संत झाले बघा, नागनाथ महाराज बरं का. आणि त्यांचं एक अभंग आहे, अग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदय देवकी बाळ म्हणून या. अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ, हृदय गोपाळ म्हणून या. अग्नी जाळी तरी न जळे सीता, हृदय रघुबरी म्हणून या. अग्नी जाळी तरी न जळे बिभीषणाचे घर, आणि हृदय रघुवर म्हणून या. आणि त्यानं अग्नीनं जाळण्याचा प्रयत्न, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. आणि तो त्यांचं संरक्षण करतो, काळाला काकेत घालतो म्हणजे. आणि असा भगवान आमचा दयाळू आहे. महाराज वर्णन करतात, देव दयाळ देव दयाळ देव दयाळ देव दयाळ
तुकयाचा सांभाळ. देव दयाळू आहे, सर्वांची भूक जाणतो तो. का एकही प्राणी या जगात उपाशी राहत नाही बरं का. एक आधार असले प्राणी आपल्या आधारावर जगतात, पण निराधार प्राणी सुद्धा या जगामध्ये जगतात. ज्याला चोच दिली त्याच्या चाऱ्याची व्यवस्था त्याने केलेली असते. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. कबीर महाराज म्हणतात मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगर त्याचा सुद्धा आवाज त्याला जातो म्हणले. लक्ष्मीने विचारलं होतं तुम्ही जेवायला उशीर का करता. त्यावेळी लक्ष्मीला भगवान सांगतात हे सगळं प्राणी मी निर्माण केलेत, ते सगळ्यांच्या पोटात गेल्याशिवाय मला खाता येत नाही. लक्ष्मीने परीक्षा घ्यायची ठरवली आणि मग काय केलं, लक्ष्मीने मुंग्या कोंडून ठेवल्या डबीमध्ये. भगवान आले आणि ताटावर बसले. जेवण झालं. लक्ष्मीने विचारलं सगळे तृप्त झाले का प्राणी. म्हणजे सगळे जेवले. सगळे. लक्ष्मी म्हणले काय हुकले तुमच्याकडून. आता डबी उघडली तर त्याच्यात साखरेची कण पडली होती. लक्ष्मीला विचारलं कोण राहिलं. म्हणले कुणीच नाही राहिलं. पण याच्यात मुंग्या कोंडल्यात तुम्हाला कुणी सांगितलं. म्हणजे मला नाही कळालं देव कुणी म्हणतील का. मला कुणी देव म्हणतील का. कबीर महाराज म्हणतात मुल्ला हो कर भांग पुकारे वो क्या साये बहिरा है. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है, वही अल्लाह सुनता है. स्वामी विवेकानंद, एक 2च मिनिटात उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंद हे काही जर त्यांना मोगम श्रद्धा कोणावर ठेवत नव्हती. मग आधी अनुभव घ्यायचे, अभ्यास करायचे आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवायचे. ते ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचली. आदनी घातले हरळ होते अमृताचे तांदूळ जरी भुकेची वेळ राखे श्री जगन्नाथ. आपल्याला भूक लागली देवाला कळते. म्हणजे आपल्याला भूक लागते त्याला कशी काय कळते. माझा विश्वास बसत नाही म्हणले. पण प्रवासामध्ये एक दिवस रेल्वे स्टेशनला रात्रीचे 9 वाजता उतरले आणि दुकानं बंद झाली होती. सगळीकडे बंद झालं होतं आणि भूक लागली त्यांना. स्वामी विवेकानंदाला भूक लागली. ते म्हणले आता मला भूक लागली आणि ज्ञानेश्वरीची ओवी आठवली जरी भुकेची वेळ राखे श्री जगन्नाथ. आपल्याला भूक लागली देवाला कळते. आता कशी देवाला कळणार म्हणले. सामसूम झाली. सगळे लोक झोपलेले आहेत. हॉटेलं बंद झालेली आहेत आणि इथं कुणी सुद्धा नाही. सगळे झोपी गेले आहेत. मी या बाकावर बसलोय. आता मला भूक लागली. आता कोण मला देईन आणून. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा एका व्यापाऱ्याच्या स्वप्नात गेले आणि त्या व्यापाऱ्याला जाऊन सांगितलं ए उठ. स्वामी स्टेशनवर बसलेत, त्यांना भूक लागली, जेवण घेऊन जा. ते व्यापारी जाग झालं. पण तो म्हणला हे स्वप्न अशीच असतात. म्हणला स्वप्नातलं काय खरं असतं. स्वप्न पडलं म्हणलं परत झोपलं. ते परत स्वप्नात भगवान गेले. अरे उठ म्हणतो ना. ते जाग झालं पण म्हणले हे असं स्वप्न एका दिवशी त्रास देतं म्हणजे सारखं हेच पडतंय म्हणले. परत ते झोपलं. परत भगवान गेले आणि मग त्याला हाक नाही मारली. त्याच्या कानाखाली असा आवाज कान छळी दिली ठेवून त्याच्या खाड. मला हे स्वप्न नाही वेगळंच दिसते भाऊ म्हणलं काहीतरी. गाल तपासला तर 5 बोटं उमटलेली होती. तो म्हणला स्वामी कोण. त्यांना भूक लागली माझ्या कान छळी दिली म्हणला ठेवून कुणीतरी. आणि मग ते टोपलं बघितलं त्याच्यात काही भाकरी होत्या काही भाजी होती ती घेतली आणि स्टेशनवर गेला. कोण स्वामी रे म्हणला. इथं गाल सुटला म्हणलं माझा. गेला तर भगव्या कपड्याचा फेटा बांधलेला एक खुर्चीवर बसलेला एक डोळं झाकून माणूस दिसला. ते व्यापारी जवळ गेलं. पुढं ताट मांडलं आणि सांगितलं स्वामी जेवण करा. विवेकानंदांनी पाहिलं अरे बापरे. मला भूक लागली तुम्हाला सांगितलं कुणी. त्या व्यापाऱ्यानं गाल पुढं केला. मला 5 बोटं उमटल्यात म्हणला. अशी कानठळीत ठेवून दिली कोणतरी म्हणलं माझ्या. इतकं मारलं म्हणून तू स्वामी उपाशीत त्यांना भूक लागली जेवण घेऊन जा म्हणून ताट घेऊन आलो. मग स्वामीनं समजलं खरं तर देव दयाळू. देव काय दयाळू. अरे मला भूक लागलेली त्याने जाणली आणि मला काय केलं अन्न आणून दिलं. देव दयाळ. देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. तुकाराम म्हणता देव दयाळ आहे. माझा सुद्धा असा सांभाळ त्याने केला. देव आहे जवळ आमा दरबाई विठोबा. विठोबा रखवार
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर सर्व टाळकरी गायक वादक मृदंग वादक पेटे मास्तर माता भगिनी सर्व देवमान्य श्रोते सर्वांच्या सवय झालेली शिवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम तुका